श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. घरी सत्यनारायणाची पूजा असो, गणपतीचा अभिषेक असो, नाहीतर कोणत्याही स्तोत्राची सामूहिक पठण असो, सुरुवात हरी ओमनेच केली जाते. याचे कारण धार्मिक विधींचे सुरुवातीला ओम चे उच्चारण करणे ही वैदिक परंपरा आहे. वेद पठणाच्या वेळी अशुद्ध उच्चार होत असतील तर ते पातक आहे. दोषांचे निवारण व्हावे या हेतूनेच सुरुवातीलाच देवाची क्षमा मागून हरी ओम चे उच्चार करतात. आज बघा, आपण जाणून घेऊया त्याचे विविध लाभ. सर्व वेद ज्या वेदाचा उद्घोष करतात, सर्व तपे ज्याचे चिंतन करतात, ते रूप म्हणजे ओम होय. ओम एक उद्गारवाचक वर्ण आहे. यालाच प्रणव असे देखील म्हणतात. यज्ञाप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचक दर्शक म्हणून शतपथ ब्रह्मणांत याचा उल्लेख केला जातो. वेद, छंद, पुराणे, इतिहास, नृत्य, गीत यांची उत्पत्ती ओंकारातून झाली. अ, उ, म, व अर्ध मात्रा मिळून ओंकार साकार होतो. ओंकाराचे हे 4 विभाग जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या 4 अवस्था आणि विश्व, तेजस, प्राज्ञ व आत्मा अशा 4 आत्मस्वरूपांचे निर्देशक मानले आहेत. अकार हा विष्णू, उकार हा महेश आणि मकार हा ब्रह्मा असे तिन्ही देवांचे दर्शन. अकार मात्रा विश्वाची उत्पत्ती करते, उकार तेजाची व मकाराची ज्ञानाची प्रचिती घडवते. या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत. इंद्रियांकडून कोणतीही कर्म, मनापासून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तिन्ही कर्मांचा ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते. अर्धी मात्रा अकार, उकार व मकार यांचा सहयोगाची सूचक आहे. हिंदू धर्मात सर्व वैदिक लौकिक धर्मकृत्यात मंत्राबरोबरच ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो. जैन व बुद्ध धर्मात देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे. ओम मणिपद्ये हुम या अवलोकित स्वराचा मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते. बौद्ध धर्मात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहे. तर बघा, आपण जाणून घेऊया की शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले. वैष्णव पुराणात प्रणवाला त्र्यक्षरात्मक प्रणव विष्णू, श्री विष्णू व त्यांचे भक्त त्यांचे द्योतक मानले जाते. माणसाच्या जीवनाला अवश्य अशी ऊब प्राणापासून मिळते. विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने अमृतत्वाची सिद्धीची कामना करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकारात रूपात केली गेली आहे. तर बघा, वेदाच्या प्रारंभी प्रणव होता. वेदाच्या पर्यवसानही प्रणवातच होते. सर्व वाङ्मय म्हणजे प्रणव होय. ओंकार हे अनुभूतीसूचक प्रतीक असून ओंकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे. ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ओंकारात आविष्कृत झाला आहे. स्वामी विवेकानंद यांनी असे उद्बोध केले आहे की ओंकार म्हणजे ईश्वर होय. नित्य नेमाने जप करावा, त्याचे नामस्मरण करावे, ध्यान करावे, त्याचा अद्भुत स्वरूपाचे अपूर्व अर्थाचे चिंतन करावे. सर्वदा ओंकाराचा जप करणे हेच खरी उपासना होय. ओंकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही, तो स्वयं ईश्वर स्वरूप आहे. ओंकार वेडा आशावाद, दुर्बल निराशावाद यांना समतुलन ठेवायला शिकवतो. ओंकार उच्चार व ध्वनी कंपनाने वायुशुद्धी व आरोग्य लाभते असेही जाणकार सांगतात. शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते. अशा ओंकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्य शक्ती आहे. म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करताना आपण पुनश्च हरी ओम असेच म्हणायचं. तर बघा, अशा प्रकारची माहिती होती. जरा डोक्यावरून गेली असेल तर हरकत नाही. फक्त नेमाने ओम या
ओम हरिओम या मंत्राचा जप करत चला, तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.